सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक? अरे चेहऱ्यावर लाईट येतं ना. गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? काहीच दिसत नाही मला. निवडून देतो आहे, लोकांचा पाठिंबा आहे, पण मी सांगितलं महायुती आहे, डायरेक्ट येणार नाही, त्यामुळे काही करून आपल्याला माघार घ्यायची आहे. काहीच उपयोग मला नाही. वाटतं ते सकारात्मक निर्णय घेतील. गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील? थोडी जागा उद्यापर्यंत. कोणीतरी नीट घ्या मग ट्रान्सफर. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले। गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांनी विमानतळावर गोकुळ गीते यांच्यासोबत बैठक घेतली आहे। मात्र मनधरणीला अद्याप यश आले नसून गीते निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याची माहिती आहे। तरीही गोकुळ गीते उद्यापर्यंत पाठिंबा जाहीर करतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। नाशिक विमानतळावर मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादाजी भुसे यांनी भाजप बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांची भेट घेतली होती। या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं महाजन यांनी सांगितलंय। गोकुळ गीते लवकरच अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मात्र बैठकीनंतर गोकुळ गीते यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता माध्यमांना चकवा देत तेथून निघून गेलाय। त्यामुळे गीते नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।